नमस्कार सर. मराठी फ्लॅश या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आता तुमचा नवीन सीझन येतोय. सो तुम्हाला कसं वाटतंय लाइक काय एक्साइटमेंट आहे या सीझनबद्दल? पहिल्या सीझनवर खूप लोकांनी भरभरून प्रेम केलं आणि त्यामुळेच सेकंड सीझन येतो आहे. आणि जेव्हा कळलं की सेकंड सीझन येतो आहे, तेव्हा खूप आनंद झाला. कारण पहिल्या सीझनमध्ये आमचे सगळे जे को ॲक्टर्स आहेत, नागेश असेल, नागेश भोसले असेल, देविका असेल, अश्विनी असेल, आम्ही सगळे इतके इतके त्या स्क्रिप्टमध्ये रुळलो होतो. त्या विनोदामध्ये रुळलो होतो, त्या गावामध्ये रुळलो होतो आणि इतकी मजा केली आम्ही ऑन लोकेशन. की आपण सेकंड सीझन करतो त्यावेळेला आपण परत भेटणार आहोत. परत एकदा एक्साइटमेंट, ती एक्साइटमेंट जास्त होती. आनंद खूप होता आणि मला असं वाटतं, की पहिल्या सीझनला जो रिस्पॉन्स मिळाला त्याच्यापेक्षा जास्त सेकंड सीझनला मिळेल आता. ओके. सर, तुमच्या पात्राचं नाव काय आहे आणि त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या? दादाराव नावाचं पात्र आहे आणि दादाराव म्हणजे टिपिकल नवरा, गावातला नवरा आणि त्याच्या ज्या अपेक्षा आहेत गावातनं आपली बायको आहे, कुटुंब आहे आणि राजकारण आहे गावातलं. त्याच्याबद्दल आहे ते. ओके. सर, पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं आणि दुसऱ्या सीझनमध्ये तुमच्या पात्रात काय-काय नवीन आम्हाला बदल बघता येतील आणि काय-काय नवीन पाहायला मिळणार आहे? पण मला असं वाटतं, की मी आता रिव्हील केलं तर लोकांना एक्साइटमेंट होणार नाही म्हणून मी जास्त काही बोलत नाही, पण वेगळं आहे असं मला वाटतं. ओके. आणि सर, गावच्या राजकारणावर आधारित आहे आपली कथा. सो त्या करताना काही गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागला, काही पॉलिटिक्सबद्दल काही अभ्यास करावा लागला? मुळातच मी एक जागरूक नागरिक असल्यामुळे आजूबाजूला जे काही घडतं, राजकारणात जे काही घडतं, कला क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात जे काही घडतं, त्याच्याबद्दल मी जागरूक असतो बऱ्यापैकी, अवेअर असतो बऱ्यापैकी. त्याच्यामुळे गावामधलं राजकारण, सरकारचं राजकारण हे सगळं मला बऱ्यापैकी माहिती आहे आणि आय एम इंटरेस्टेड अल्सो इन दोज थिंग्स. म्हणून जास्त वेगळा काही अभ्यास करावा लागला असं वाटत नाही. मला असं वाटतं, की प्रत्येक कलावंताने जागरूक असलंच पाहिजे. ओके. अं, सर, आता आपण बघतोय की आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय-काय घडतंय, काय स्तरावरती पोहोचलंय राजकारण. तर आजच्या या वास्तविक राजकारणाशी ही कथा किती रिलेट करेल? तुम्ही ती कथा पाहाल तेव्हा तुम्हाला असं वाटेल, की हे लोक खरे आहेत, हे गाव खरं आहे आणि हे अशा प्रकारचं राजकारण होत आहे. राजकारण तसंच असतं, सेम असतं, लोक तेच असतात. फक्त तिचा स्तर बदलत असतो असं मला वाटतं. ओके. सर, आम्ही तुमचे सौभाग्यवती सरपंचचे आम्ही BTS बघितले फर्स्ट सीझनचे. सो त्यात आम्ही बघितलं की तुम्ही खूप मजा-मस्ती करताय. तर ह्या सीझनमध्ये तुमचे काही किस्से आहेत का? जे तुम्ही शूट करताना काही फनी किस्से झाले असतील? हो, म्हणजे एक दिवस मी शूट करत होतो आणि माझ्याबरोबर हिचा सीन होता आणि आम्ही सीन करत होतो आणि अचानक मी बाजूला पाहिलं, की ही नाहीच आहे. नंतर मग सगळं युनिट हिला शोधायला लागलं. आम्ही शूटिंग बंद केलं. मग ही अख्ख्या गावभर हिला शोधतोय. ही एका घरात जाऊन स्वयंपाक करायला लागली होती. चुलीवर बसून, भाकरी थापत होती आणि मी म्हटलं, "अरे बापरे! आता हिने इतके मनापासून करते, तर आता तर खायला लागणार आपल्याला." कारण ती युनिटसाठी करते. मग तिने अख्खा स्वयंपाक केला 25 लोकांचा. पण आणि तेवढा वेळ शूटिंग थांबलं नव्हतं. मधून-मधून यायची आणि 25 लोकांचा स्वयंपाक तिने केला आणि अशा प्रकारचे अनेक किस्से आहेत. ओके. सर, एका वाक्यात सौभाग्यवती सरपंचचं वैशिष्ट्य काय आहे? धमाल आणि मजा.